राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस. नागरिकांची तारांबळ, उकाड्यापासून काहीसा दिलासा. मनोज जरांगेंचा 28 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम, तर पुन्हा जरांगेंवर उपोषणाची वेळ येणार नाही. प्रसाद लाडांनी व्यक्त केला विश्वास. मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकार दरबारी मांडणार. जरांगेंनी फक्त मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं विधान. भाजपा नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन. धमकी देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात. मराठा समाजाला गालबोट लागेल असं कुणीच वागू नये, जरांगेंची प्रतिक्रिया. गो तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावणार. मुख्यमंत्र्यांचा गो तस्करांना थेट इशारा. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन. दैनिक सामनातून पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका. देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेशात जातात. देश जळतोय, नीरो चॉकलेट वाटतोय, सामनातून टीका. नागपुरात ठाकरे गटाचं अनोखं मेलोडी आंदोलन. मोदींकडून गरिबांची थट्टा केली जात असल्याचा गंभीर आरोपही केला. वाहनधारकांना ठाकरे गटाकडून मेलोडीचं वाटप. मलकापुरात पेट्रोल पंपावर वाटलं मेलोडी चॉकलेट्स. ठाकरे गटाचं मोदींविरोधात उपरोधिक आंदोलन. परभणी जिल्ह्यात डिझेल टंचाईचं संकट. सलग 5व्या दिवशीही अनेक पेट्रोल पंपावर डिझेलची बोंब. ग्रामीण भागातील बहुतांश पंपांवर नो स्टॉकचे फलक. हिंगोलीमध्ये डिझेल टंचाईचा गॅस वितरण सेवेलाही फटका. घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्या वाहनांना डिझेल मिळेना. वाहनाला धक्का मारत सिलेंडर पोहोचवण्याची वेळ. पाटोदा लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर रांगा. डिझेल टंचाईमुळे शेतीची कामं रखडली. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात आंदोलन. नागपुरात पवार गट आक्रमक. नीट पेपर फुटी प्रकरणी डॉक्टर शिरुरे सीबीआयचा साक्षीदार. अटकेतील आरोपी कुलकर्णीसोबत डॉक्टर शिरुरेचा संशयास्पद संवाद. उल्हासनगरच्या कैलास कॉलनीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार. भरचौकात 7 राऊंड फायर, 3 जण जखमी. अनधिकृत बाईक टॅक्सीवरील कारवाई संदर्भात टॅक्सी प्रतिनिधी मंत्रालयात. ओला, उबेर आणि रॅपिडोचे प्रतिनिधींनी घेतली परिवहन मंत्र्यांची भेट. नवी मुंबईत नालेसफाईची कामं अपूर्ण. महापालिकेवर ठाकरे गटाचा आरोप. कार्यकर्ते उतरले थेट नाल्यात. कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स खात्यावर बंदी. कारवाईनंतर कॉक्रोच इज बॅक नावानं नवं खातं उघडलं.